नमस्कार मित्रांनो. आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे ती एक रात्र आणि या कथेचे लेखक आहेत मनोवेग. चला तर मग कथेला सुरुवात करूया. तर झालं असं की एके दिवशी आम्ही चौघे म्हणजे मी, माझी बहीण सखी आणि आमचे नवरे असे चौघांनी अलिबागला जायचे ठरवले. जाण्याचा बेत अगदी शेवटच्या क्षणी ठरल्यामुळे हॉटेल बुकिंग मिळत नव्हती. सखी म्हणाली, काही हरकत नाही, ऑनलाईन बुकिंग अगदीच नाही झाली तर तिथे जाऊन रूम्स बुक करू, तितकंच थ्रिल होईल. म्हटलं चालेल. मुंबई ते अलिबाग आमचा प्रवास अगदी सुरेख झाला. परंतु वीकेंड असल्यामुळे तिथे पोहोचल्यावर रूम्स मिळणं फारच कठीण होऊन बसलं. शेवटी एका हॉटेलमध्ये फारच मिनतवाऱ्या करून 2 रूम्स मिळाल्या. बुकिंग प्रक्रिया पूर्ण करून आम्ही आपापल्या खोल्यांमध्ये गेलो. थोडं फ्रेश होऊन खाणं पिणं उरकलं आणि बाहेर पडलो. रूमचा दरवाजा बंद करून निघताना मला पॅसेजमध्ये का कोण जाणे पण एकटं राहायला भीती वाटायला लागली. कसली तरी नकारात्मक ऊर्जा जाणवू लागली, जसं की मागून कोणीतरी येऊन पकडेल की काय. सगळे पुढे निघून गेले होते. मी धावतच खाली उतरले. आम्ही संध्याकाळी रूमवर परतलो, ते थेट जेवण करूनच. थोड्या गप्पा गोष्टी करून आम्ही झोपायला गेलो. खोलीत एक वेगळंच वातावरण मला जाणवत होतं, जे सकाळपासून जाणवलं नाही. विचित्र शांतता. खोलीच्या मागच्या बाजूच्या खिडकीमधून बाहेर सुंदर झाडी होती, पण तिथे बघताना सुद्धा भीतीदायक काहीतरी वाटत होतं. दिवसभराच्या थकव्याने डोळे मिटू लागले. आम्ही झोपायची तयारी करू लागलो. माझा नवरा 5 मिनिटांमध्ये झोपी गेला, पण मला मात्र झोप लागता लागेना. फारच अस्वस्थ वाटत होतं. बराच वेळ मी फक्त कूस बदलत राहिले. मध्येच एखाद्या वेळेस माझा डोळा लागायचा, पण अचानक एक उष्ण हवेचा गोळा माझ्या अंगावरून फिरून गेला असं वाटायचं आणि माझी झोप मोड व्हायची. मला आधी वाटलं की थकव्यामुळे भास झाला असेल, परंतु त्यानंतर 2-3 वेळा मला असाच अनुभव आला. माझं अंग घामाने उलटचिंब झालं होतं. शेजारी माझा नवरा शांतपणे झोपला होता, पण मला इतकं का गरम होतंय हेच मला काही समजेना. AC वगैरे तर व्यवस्थितच चालू होतं, मग असं का बरं होत असेल हे जरा मला विचित्रच वाटलं. सगळे विचार बाजूला सारून मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागले आणि जसा डोळा लागला तोच मला पुन्हा अनुभव आला. माझ्या पायाजवळून एक उष्ण हवेचा गोळा माझ्या छातीपर्यंत येतोय असं वाटलं. हा खेळ पहाटे 4 वाजेपर्यंत चालू होता. आता मात्र मी ताडकन उठून बसले. म्हटलं हे काहीतरी वेगळंच आहे. अचानक माझ्या लक्षात एक गोष्ट आली की नेहमी आम्ही कुठेही प्रवासाला जाताना आमच्यासोबत श्री दत्तगुरू यांचा एक फोटो घेऊन जातो आणि मग तिथून निघेपर्यंत तो फोटो हॉटेलमधीलच रूममधील एका टेबलवर ठेवतो. यावेळी नेमकं तेच आम्ही विसरलो होतो. ही गोष्ट माझ्या लक्षात येताच मी उठून तो फोटो घेऊन उषाजवळ ठेवला आणि देवाला हात जोडून म्हटलं की आता सगळं तुमच्या हातात आहे, आणि पुन्हा झोपायचा प्रयत्न केला. पुढच्या 5 मिनिटांमध्ये मला अगदी गाढ झोप लागली. ती सकाळी सकाळीच जाग आली. हा प्रकार मी माझ्या नवऱ्याला सांगितल्यावर तो म्हणाला, मला असं काहीच जाणवलं नाही. मला तर एकदम निवांत झोप लागली. नाश्ता करताना मी माझ्या बहिणीजवळ हा विषय काढला, तर ती म्हणाली की तिला देखील असाच भास झाला. तिचा नवरा जेव्हा आंघोळ करत होता तेव्हा तिथे दाराच्या कोपऱ्यात एक पुसटशी स्त्री आकृती उभी आहे असं तिला सतत जाणवत होतं. पण तिचा नवरा बाहेर आला तेव्हा बाथरूमच्या दिव्याच्या उजेडात ती आकृती नाहीशी झाली. हे ऐकून मला अजूनच धडकी भरली. मनातल्या मनात मी सगळं सांभाळून घेतल्याबद्दल श्री दत्तगुरू यांचे आभार मानले. पण राहून राहून आम्हाला एकच प्रश्न पडत होता की हे नक्की काय होतंय आणि हे अनुभव आमच्या नवऱ्यांना का नाहीत आले. तर त्याचं स्पष्टीकरण असं की आम्हा दोघी बहिणींच्या पत्रिकेप्रमाणे आलेला गण. शास्त्रानुसार मनुष्य योनी ही 3 गणांमध्ये विभागली गेली आहे: देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण.
हे गण असलेल्या लोकांना अनुभवही त्याचप्रमाणे असतात. देवगण असलेल्या व्यक्तीला भूत, प्रेत, पिशाच यांचे कधीच दर्शन होत नाही, ना काही बाधा होते. राक्षसगणाच्या व्यक्तीला या शक्तींचे दर्शन होते, अनुभवही येऊ शकतो, परंतु बाधा होत नाही. आणि मनुष्यगणाची व्यक्ती मात्र ह्या दोन्ही गोष्टी अनुभवू शकते. त्या व्यक्तीला भूत, प्रेत दिसूही शकतं आणि बाधाही होऊ शकते. आमचे नवरे देवगणवाले आणि आम्ही राक्षसगणवाल्या, म्हणून आम्हाला जे जाणवलं ते त्यांना जाणवलं नाही. आधी सांगितल्याप्रमाणे खोलीत आणि खोलीबाहेर एक नकारात्मक ऊर्जा जाणवल्यामुळे शेवटी मला राहावलं नाही आणि मी हॉटेलच्या मॅनेजरला याबद्दल विचारायचं असं ठरवलं. सुरुवातीला मॅनेजरने आढेवेढे घेतले, परंतु आम्ही फारच दबाव टाकल्यामुळे ते या सर्व पाठीमागचं कारण सांगण्यास तयार झाले. त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या खोलीत राहत होतो त्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी एक गृहस्थ राहायला आले होते. एक दिवस अचानक खोलीत शॉर्ट सर्किट होऊन त्या इसमाचा अकस्मात मृत्यू झाला होता. त्यांनी हेही सांगितलं की आमच्या आधी जे जे या खोलीत राहिले त्यांना पण कमी जास्त प्रमाणात अनुभव आलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही त्या मजल्यावर खोली देणे टाळतो. परंतु तुम्ही फारच आग्रह केलात आणि दमलेले दिसलात, म्हणून आम्ही तुम्हाला या रूम्स दिल्या. हे ऐकून आमच्या अंगावर भीतीने शहारा आला, कारण काहीही अघटित होऊ शकलं असतं हे आमच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर मात्र मी कुठेही बाहेर फिरायला गेले असता रूममध्ये गेल्यावर सर्वात आधी श्री दत्तगुरू यांची तस्वीर पूजेला लावते. ही एक छोटीशी भयकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.